देशाला कॉक्रोच जनता पार्टीची आवश्यकता नाही, कारण भारतीय जनता पार्टी आहे, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी देखील आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली। जी भूमिका अशी आहे की कॉक्रोच जनता पार्टीची अजिबात आवश्यकता नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे आणि रिपब्लिकन पार्टी आहे। त्यामुळं कॉक्रोच पार्टी जी अमेरिकेमध्ये बसून अशी पार्टी स्थापन करण्यामध्ये काय फार स्वारस्य असं नाही आहे। पण ठीक आहे, त्यांनी नीटच्या विषयावर त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्याचं स्वागतच आहे। आणि नीटमध्ये असा भ्रष्टाचार होऊ नये आणि महाराष्ट्रामध्येच या नीटच्या पेपर फुटीमध्ये अनेक लोक सापडलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही असा भ्रष्टाचार किंवा अशी पेपर फुटी आम्ही करणाऱ्यांना उघडून टाकू आम्ही। त्यामुळं अनेक लोक इथे पकडलेले आहेत आणि इतर राज्यामध्ये पकडलेले आहेत। त्यामुळं मंत्र्यांनी राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही। तर एकतर समाजामधल्या काही लोकांची मेंटॅलिटीच अशी झालेली आहे की पेपर फुटीचे प्रकरण आत्ताच नाही आहे, पूर्वीची सरकार आत्ता नाही झालेली आहे। याचा अर्थ आमच्या काळात व्हावा अशी आमची भूमिका नाही आहे। आणि पेपर फुटीच्या माध्यमातून जे लोक सापडलेले आहेत त्यांना कठोर शिक्षा करण्याचा प्रयत्न नक्कीच आमचा आहे। आणि जो कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झालेली आहे, अविनाश दिपके हा जो आहे तो बीडचा राहणार आहे आणि तो अमेरिकेमध्ये शिकलेला आहे, त्या ठिकाणी तो नोकरी करतो। मला असं वाटतं की त्यांनी इथे इंडियामध्ये येऊन मोर्चे काढण्यापेक्षा अमेरिकेमध्ये काढले पाहिजे, ट्रम्पच्या विरोधामध्ये मोर्चे काढले पाहिजे। तर आता ठीक आहे, पण त्याची मागणी रास्त आहे, पण आता फक्त यांचा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागून हा विषय सुटणार नाही। तो जर चांगला अभ्यास जो आहे तर त्यांनी सांगितलं पाहिजे की अशा पेपर फुटी पुन्हा होऊ नये, यासाठी सरकारने काय करणं आवश्यक आहे हे त्यांनी सांगणं आवश्यक आहे। फक्त राजीनामा मागून काय झालं की आपण राजीनामा मागतो आणि कुणी राजीनामा देत नाही आहे। पूर्वीच्या काळामध्ये असे राजीनामे मागण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की राजीनाम्यापेक्षा असं पेपर फुटी न होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे त्या सरकारने। अशा पद्धतीच्या सूचना जर अविनाशने दिल्या तर त्याचा नक्की सरकार विचार करेल, अशी आमची भूमिका आहे। त्यांचं आंदोलन असेल मोदी हटाव, पण लोक म्हणतात मोदीजी को बिठाव। त्यामुळं लोक ज्यांना सत्ता देतील ते सत्तेवर येणार आहे। त्यामुळं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि जरी ते मोदी हटाव म्हटले तरी मोदी काय हटणार नाही, जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत हटणार नाही आहे। अशा विविध प्रकारच्या घडामोडी पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।